नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांनो, मोठी शक्यता. महागाई भत्ता 63 वरून 64% होणार. सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महागाई निर्देशांक CPI-IW आणि उपलब्ध आकडेवारीनुसार जुलै 2026 पासून महागाई भत्ता 63% वरून 64% पर्यंत वाढण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अजून सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी, आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. पण 64%ची चर्चा का सुरू आहे? महागाई भत्ता 63% वरून 64% होण्याची ही शक्यता का वर्तविण्यात येत आहे? चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. गेल्या काही महिन्यात खाद्यपदार्थ आणि इंधनाच्या दरात झालेल्या चढ उतारामुळे आता निर्देशांकात अचानक झालेली वाढ, यामुळे आता महागाई भत्त्यात वाढ दर्शवण्यात येत आहे. CPI-नुसार जर अंतिम महिन्याचे आकडे अपेक्षेपेक्षा थोडे उच्च असले तर ही वाढ 3% ऐवजी 4% होऊ शकते, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर CPI-नुसार 4% वाढ झाली तर महागाई भत्ता थेट 64%चा टप्पा गाठेल, असाही तज्ज्ञांचा अंदाज आहे. एका अंदाजानुसार 3% वाढ झाल्यास 63% मूळ वेतनाच्या महागाई भत्त्यानुसार वाढ होणार आहे. तर 4% वाढ झाल्यास मूळ वेतनाच्या 64% महागाई भत्ता वाढण्याचाही अंदाज वर्तविला जात आहे. महागाई भत्त्यात 3 ते 4% संभाव्य वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा परिणामसुद्धा पाहूया. मूळ वेतन 18,000 असल्यास DA 63% झाल्यास 11,340, तर DA 64% झाल्यास 11,520 रुपये होईल. तर 25,000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे DA 63%नुसार 15,750, तर 64% DA-नुसार 16,000 रुपये होण्याची शक्यता आहे. म्हणजे 250 रुपये महिना ही फरक दिसून येणार आहे. 50,000 मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे 63% DA-नुसार 31,500, तर 64% DA-नुसार 32,000 रुपये होण्याची शक्यता आहे. म्हणजे 500 रुपये महिना फरक दिसून येणार आहे. महागाई भत्त्यातील 3 ते 4% वाढीवर परिणाम करणारे मुख्य घटक कोणते? चला तर पाहूया. खाद्यपदार्थाच्या किमतीत होणारी वाढ, इंधनाच्या दरातील चढ उतार, तर CPI निर्देशांकात झालेली वाढ, यामुळे परिणाम दिसून येणार आहे. मात्र येणाऱ्या अंतिम आकडेवारीवर सरकार निर्णय घेणार असल्याची ही माहिती समोर येत आहे. त्यामुळे अंतिम निर्णय सरकार घेईल, पण आकडे सकारात्मक जर आले तर DA 64% निश्चित होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.